मुंबईमध्ये 10 बाय 10ची खोली म्हणजे किती मोठी असेल, आणि त्यातच अटॅच बाथरूम. अटॅच बाथरूम त्यातच. नवीन लग्न झालेलं जोडपं मुंबईमध्ये गेलं हौसेनं. रात्री झोपते वेळी दोघांचा विषय चालला. बायको म्हणाली, होय हो, आता आम्ही दोघं आहे तर चाललंय इथं, समजा आपल्याला एक मूल झालं, कसं करायचं? नवरा म्हणाला, तू जरा तिकडं सरक, मी जरा इकडं सरकतो. बायको परत म्हणाली, समजा देवाच्या कृपेनं परत अजून एक झालं मूल तर काय करायचं? नवरा परत म्हणाला, तू अजून जरा तिकडे सरक, मी अजून जरा इकडे सरकतो. परत बायको म्हणाली, समजा ग्रामदेवतेच्या कृपेनं अनेक तिसरं झालं तर काय करायचं? तू जरा तिकडे सरक, मी जरा इकडे सरकतो म्हणाय गेले. दोघं दोन्हीकडे पडली, तोंड फुटलं. आता दुःख झालं ते झालेल्या पोराने काय न झालेल्या पोराने न झाले. तसं वासना दुःख देत असते. वासना दुःख देत असते. वासना दिसत नाही पण ते कार्य दिसतं त्याचं. ही वासना दोन प्रकारची, एक शुभ वासना आणि अशुभ वासना. देवा माझे मन लागो तुझे चरणी, अशी वासना असली तर ती शुभ आहे, ती मुक्तीकडे घेऊन जात असते.